श्री गुरुभ्यो नमः. श्री हरये नमः. व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः. अभ्रमं भङ्गरहितं अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्. नमस्कार. मी श्रीमती पुष्पा गुरुराज पुराणिक. मी आपणासमोर श्री पूर्ण प्रज्ञा दर्शन या डॉक्टर व्यासनकरे प्रभंजनाचार्य लिखित मूळ कन्नड ग्रंथाच्या मी मराठीत केलेल्या अनुवादाचे अभिवाचन सादर करते आहे. डॉक्टर व्यासनकरे प्रभंजनाचार्य हे वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, ब्रह्मसूत्रादी शास्त्र प्रपंचाचे गाढे अभ्यासक होत. एक प्रथित यश लेखक आणि लोकप्रिय प्रवचनकार म्हणून ते ख्यातनाम आहेत. थोर विद्याव्यासंगी राष्ट्रपती प्रशस्ती पुरस्कृत डॉक्टर व्यासनकरे प्रभंजनाचार्यांनी आपले ज्ञान भांडार अनेक ग्रंथाच्या रूपाने मुक्त हस्ताने जिज्ञासूंसाठी उपलब्ध करून दिले आहेत. त्यांच्या अनेकानेक लोकप्रिय ग्रंथांपैकी एक श्री पूर्ण प्रज्ञादर्शन हा ग्रंथ होय. श्री शंकराचार्य, श्री रामानुजाचार्य आणि श्री मध्वाचार्य असे 3 महत्वपूर्ण आचार्य या भारतभूमीत अवतरले. पूर्ण प्रज्ञादर्शन या ग्रंथात श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्राचा संक्षिप्त परिचय करून देण्यात आला आहे. जगद्गुरु मध्वाचार्यांनी म्हणजेच पूर्ण प्रज्ञ यांनी भक्ती सिद्धांताची स्थापना करून त्याचा प्रचार केला. शास्त्र शुद्ध प्रमेयांनी वेदशास्त्र, रामायण, महाभारतादींवर नव्याने प्रकाश टाकून भक्ती वाढविणारा मार्ग जिज्ञासूंना दाखविला. उडुपी येथे श्री कृष्णमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याबरोबर अष्टमठांचीही स्थापना करून हरी सर्वोत्तमत्वाचे प्रतिपादन केले. जगद्गुरु श्री मध्वाचार्यांच्या रूपाने म्हणजेच श्री पूर्ण प्रज्ञा यांच्या रूपाने कर्नाटकाने दिलेली ही देणगी केवळ भारतालाच नव्हे तर समस्त विश्वालाच भूषणावह होय. तर प्रस्तुत आहे ग्रंथ श्री पूर्ण प्रज्ञादर्शन. सुरुवातीलाच आणखीन थोडा खुलासा. तसे पाहता आपणास असे दिसून येते की अनेकानेक विभूतींच्या संदर्भात त्यांच्या जन्मतारीख अथवा जन्मतिथीबाबत एकवाक्यता आढळून येत नाही. उदाहरणार्थ शिवाजी महाराजच घ्या ना. याचप्रमाणे गुरु मध्वाचार्यांच्या जन्म तारखेबद्दल देखील मतभिन्नता आढळून येते. येथे डॉक्टर व्यासनकरे प्रभंजनाचार्यांनी गुरु मध्वाचार्यांचा कालखंड हा इसवी सन 1200 ते 1280 असा दिला आहे. या ग्रंथात मध्वाचार्यांचा जीवनपट उलगडून दाखविताना मूळ लेखकाने म्हणजेच डॉक्टर प्रभंजनाचार्य यांनी विविध मुद्द्यानुरूप मध्वाचार्यांचा जीवनपट उलगडून दाखविला आहे. आजच्या आपल्या अभिवाचनाच्या पहिल्या भागात श्री मध्वाचार्यांचे जीवनचरित्र पाहत असताना अध्यात्म विद्येची महती, ज्ञानप्राप्तीची साधने, तत्वऱ्हास, श्री मध्वावताराची पार्श्वभूमी, परशुराम क्षेत्र उडुपी, अवतारभूमी पाजक क्षेत्र, जगद्गुरूंचे मातापिता, चिंता हरणारे चिंतन, रजतपीठातील सुवर्णसेवा, मुख्य प्राणांचे भूतलावर अवतरण आणि मुख्य प्राणांचे नामकरण इथपर्यंतचा ग्रंथातील भाग आपण पाहणार आहोत. तर अभिवाचनाचा शुभारंभ करूया. श्री मध्वाचार्यांचे जीवनचरित्र.
श्री पूर्ण प्रज्ञ दर्शन इसवी सन 1200 ते 1280 हे या विश्वाने पाहिलेले ज्ञानमेरू होत. पूर्ण प्रज्ञ, आनंद तीर्थ, दशप्रमती, पूर्णबोध, मध्व या नावांनीही, या संबोधनानेही लोकप्रिय आहेत. या महामहिमांनी आपल्या अप्रतिम पांडित्याने तात्विक प्रपंचात अपूर्व अशी आध्यात्मिक क्रांती घडवून आणली. कालक्रमानुसार वैदिक मताचार्य म्हणून त्यांचा क्रमांक शेवटचाच आणि म्हणूनच त्यांचे सिद्धांतही अंतिम ठरतात. अद्वैत विशिष्टाद्वैतानंतरचा हा काळ आणि याच कारणासाठी त्यांचे सिद्धांतही अंतिम सिद्धांत ठरतात. त्यांच्या चिंतनात परिपूर्णता लाभल्यानेच त्यांच्या चिंतनास सिद्धांताचे स्वरूप आले आहे आणि त्या चिंतनास सिद्धांत म्हणणे सर्वथा सार्थही आहे. वेदादी शास्त्र प्रपंचाचे विश्वरूप लीलया उलगडून दाखविण्याचे अद्भुत कौशल्य असणारे एकमेवाद्वितीय महामहिम म्हणून पूर्णप्रज्ञ म्हणजेच श्रीमध्वाचार्य ख्यातकीर्त आहेत. सर्वच विषयांची परिपूर्ण माहिती प्रदान करणारे महामहिम अप्रतिम चिंतक अशी त्यांची प्रशस्ती आहे. त्यांच्या अद्भुत व्यक्तिमत्वाप्रमाणेच त्यांची आपल्या अद्भुत साहित्य कृतीमधून वेदादी शास्त्र प्रपंचाचे विश्वरूप लीलया उलगडून सामान्य जनतेसमोर मांडण्याची शैली देखील अद्भुतच होय. सर्वच काळात ज्ञान हे उन्नतीचे प्रमुख साधन ठरले आहे. ते अन्य सकल सिद्धी प्राप्त करण्याचे प्रमुख साधन होय. मूलतः सकल साधनांची प्रधान सिद्धीही ज्ञानच होय. लौकिक जगतालाही ज्ञानाहूनही अधिक श्रेष्ठ असणारी सिद्धी अजून प्राप्त झालेली नाही. आध्यात्मिक क्षेत्रात तर ज्ञानासारखे श्रेष्ठ ज्ञानच होय. सकल ज्ञानाची पार्श्वभूमी तत्वज्ञान होय. तोच प्रमुख आधारस्तंभ होय. तत्वज्ञान हेच प्रमुख अंग असून अन्य ज्ञानांच्या शाखा म्हणजे ह्या अंगाचे विविध अवयव होत. त्यांना अंग मानल्यास तत्वज्ञान त्यांचा श्वास होय. तत्वज्ञान नसणारे अन्य सारे ज्ञान श्वासरहित देहासम निर्जीव. देहाच्या अस्तित्वासाठी जसा आहार तसाच जीवनातील बहरासाठी विचार महत्वाचा. आहाराविना देहाचे अस्तित्व नाही, तसेच विचाराविना जीवन फुलणे शक्य नाही. ब्रह्मजिज्ञासा हेच तत्वज्ञानाचे परमध्येय. विज्ञानाची जिज्ञासा जगताच्या परिघापर्यंत सीमित आहे, तर जगन्नाथाला समजावून घेण्याची ज्ञानलालसा तत्वज्ञानाच्या जिज्ञासेत आहे. विज्ञानाचे ध्येय जडप्रपंच, तर अध्यात्म्याचे ध्येय चेतन प्रपंच. परमचेतन भगवंताचे निजस्वरूप जाणून घेणे, भगवंताचा साक्षात्कार घडविणे हे तत्वज्ञानाचे ध्येय. ज्याप्रमाणे जगातील कोणताही भोग आहाराला पर्याय होऊ शकत नाही, त्याप्रमाणे ज्ञानाच्या सद्भाग्याला अन्य पर्याय नाही. आहाराविना देह कृश होत जातो, तसा विचाराविना जीव झुरत जातो. एवढेच नव्हे तर जीवाच्या झुरण्यामागील मूळ कारणच विचारांचा अभाव असतो. देशाची प्रगती अर्थव्यवस्थेवर अवलंबून असते, तशी जीवाची प्रगती तत्वज्ञानावर अवलंबून आहे. कोणत्याही उन्नतीचे मूळ शास्त्रार्थ ज्ञानात आहे. म्हणूनच शास्त्रांनी, याचा अर्थ शास्त्र ग्रंथांनी म्हटले आहे, नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. अध्यात्म विद्या विद्यानाम.
ज्ञानेनैव परं पदम् तमेवं विद्वान अमृत इह भवति. अध्यात्म ज्ञान प्राप्तीची साधने कोणती? तर ती पुढील प्रमाणे. वैज्ञानिक संशोधनासाठी निरीक्षण, प्रयोग आवश्यक साधने आहेत. तर तत्वज्ञानासाठी शास्त्र ग्रंथ हेच साधन होय. इंद्रियांना अनुभूती देणाऱ्या मूर्त अशा भौतिक जगताशी वैज्ञानिक ज्ञान निगडित आहे. तर तत्वज्ञान हे अतींद्रिय अशा अमूर्त जगताशी निगडित आहे. आणि म्हणूनच तत्वज्ञानाच्या प्राप्तीसाठी शास्त्र ग्रंथ महत्त्वपूर्ण ठरतात. हे शास्त्र ग्रंथ म्हणजेच वेद, वेदांग, इतिहास, पुराणे, स्मृती आदी अनेक आगम होत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 वेद होत. मंत्र, ब्राह्मणे, आरण्यके, उपनिषदे ही त्यांचे उपप्रकार होत. शिक्षा, व्याकरण, निरुक्त, छंदस, ज्योतिष आणि कल्प ही 6 प्रकारची वेदांगे होत. महाभारत, रामायण आणि पंचरात्र या 3 कृती इतिहास होत. पुराणामध्येही महापुराण आणि उपपुराण असे 2 प्रकार आहेत. भागवत, वराह, वामन, विष्णू पुराण हे महापुराण असून महावराह, नरसिंह, महाकूर्म आदी उपपुराण होत. या पुराणांमध्येही सात्विक, राजस आणि तामस असे प्रकार आहेत. व्यास स्मृती, मनुस्मृती आदी स्मृती होत. ही शास्त्र संपदाच तत्वज्ञान प्राप्तीचे साधन होय. ज्ञानाच्या अन्य क्षेत्राप्रमाणेच तत्वज्ञानाच्या क्षेत्रातही अनेक चढ उतार येऊन गेले. कृतयुगाने तत्वज्ञानाचा उत्कर्षाचा काळ पाहिला. तर द्वापर युगाच्या अंती तत्वज्ञान पार रसातळाला गेले. काळाच्या प्रभावाबरोबरच गौतमांच्या शापाचाही प्रभाव म्हणून तत्वज्ञानाच्या क्षेत्रात मिट्ट काळोख पसरला. तेव्हा वेदांचाही बहुभाग लुप्त पावला. उपलब्ध असलेला उर्वरित भागही अपप्रचाराने मलिन झाला. वेदांगांच्या वाट्यालाही अशीच परिस्थिती आली. महाभारतादींची रचना अद्याप झाली नव्हती. भूलोकावरील वेदार्थ जाणणाऱ्या ऋषीमुनींवर गौतम ऋषींच्या शापाचा परिणाम म्हणून ते ऋषी ज्ञानहीन झाले होते. तेव्हा भगवंताने वेदव्यास रूपाने अवतीर्ण होऊन पुन्हा ज्ञानोदय घडवून आणला. भगवंताने वेदांची विभागणी करून त्यांचा उद्धार घडवून आणल्यामुळे पुन्हा वेदाध्ययन करणे सोयीचे झाले. श्री वेदव्यासांच्या महाभारतादी कृतींमुळे ज्ञानाच्या आकलनासाठी खूप मोठी उपलब्धी निर्माण झाली. त्यांचे ब्रह्मसूत्र ही कृती म्हणजे शास्त्रार्थ समजून घेण्यासाठी जणू मार्गदर्शक हस्तपुस्तिकाच होती. कृतयुगातील अध्यात्मविद्येच्या बरोबरीने ज्ञान पूर्णत्वास पोहोचले. त्याचा प्रभाव म्हणून अगदी दुर्जन देखील तत्वज्ञान समजावून घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा गैरवापर करू लागले. अयोग्यांच्या हाती शास्त्र हे दुष्टांच्या हाती शस्त्र लाभण्या इतकेच हानिकारक ठरते. याच्याच परिहारार्थ या नंतरच्या काळात बुद्धावतार प्रगट झाला. त्याचा मूळ उद्देश भ्रामक वचनांनी दुष्टांवर भुरळ पाडून त्यांच्या हातातील शास्त्र ग्रंथ काढून घेणे आणि घडलेही तसेच. तत्वज्ञान सुस्थितीत राहून योग्य जनतेच्या जीवनात मात्र प्रकाश पसरू लागला. तत्वऱ्हास याबद्दल डॉक्टर प्रभंजनाचार्य लिहितात, काळ पुढे पुढे सरकत होता. तसा कलीच्या वाढत्या दुष्प्रभावामुळे जनता
पुन्हा तत्वज्ञानापासून दूर जाऊ लागली. भौतिक जगतातील भोगविलासात रममाण होऊन भगवंतालाच विसरून गेली. आत्मचिंतनाचाही विसर पडला. अशा लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेण्यासाठी विविध मतदर्शने पुढे येऊ लागली. शास्त्र प्रपंचाची विपरीत ओळख करून देणाऱ्या विकृत दर्शनांची परंपरा सुरू झाली. एका पाठोपाठ येणाऱ्या दुर्भाष्यांची, दुर्भाष्य म्हणजे ब्रह्मसूत्र आणि वेदादी ग्रंथांवर चुकीच्या भाष्यांची जणू शृंखलाच समोर येत गेली. पूर्वी गौतमांच्या शापामुळे जसे वेद लुप्त होऊन गेले, तसेच आता वेदव्यास प्रणीत ज्ञान या कुभाष्यांच्या मालिकेमागे दडून राहिले. कुभाष्यांच्या प्रपाताखाली वेदव्यासांचा उपदेश दबून गेला. एका बाजूला शास्त्राला मान्य न करणारी जनता, तर दुसऱ्या बाजूला आपल्या कल्पनाविलासाला शास्त्राचे आवरण घालून तेच शास्त्र म्हणून प्रचार करणारी जनता दिसू लागली. याचाच परिणाम म्हणून अध्यात्मासारखे पवित्र क्षेत्र भ्रष्टाचाराला बळी पडले. व्यासावतारापूर्वीचा कालखंड म्हणजे रात्रकालीन दाट काळोखाचा होता, तर आताची परिस्थिती ही दिवसा ढवळ्या दाटलेल्या अंधाराची स्थिती होती. म्हणजे पूर्ण सूर्यग्रहणासारखे संकट समाजावर दाटून आले होते. प्रामाणिक जिज्ञासू मात्र या परिस्थितीने गोंधळून गेले. काही दर्शनांना वेद मान्य नव्हते, तर काही दर्शनांच्या बाबतीत वेद त्यांना मान्य होते, पण वेदांचे यथार्थ ज्ञान समजून न घेतल्यामुळे गोंधळाची परिस्थिती होती. या कारणांनी अवैदिक दर्शनाप्रमाणेच वैदिक दर्शनही अनेक प्रकारे कलंकित होते. भगवंताच्या महिमेचे विस्मरण झालेल्या जनतेच्या मनात भगवंताच्या अस्तित्वाबद्दल शंका निर्माण होण्या इतपत मजल गेली. काहींच्या मते सारे काही ब्रह्म आहे, तर आणखीन अन्य काहींच्या मते सारे जीवच ब्रह्म आहेत. काही जणांनी शून्यवाद सांगितला, तर अन्य काहींनी केवळ चैतन्यवाद मानला. काहींनी केवळ जडवाद सांगितला, तर काहींनी केवळ दैववाद. आणखीन काहींनी केवळ कर्मवाद सांगितला, तर काहींनी केवळ ज्ञानवाद. काहींनी ज्ञान कर्मादींचा समन्वय साधला, तर काहींनी कर्मत्यागवादाचा अंगीकार केला. काहींनी ज्ञान कर्म उभय त्यागवाद मांडला, तर काहींनी ब्रह्माचा अपूर्णत्ववाद सांगितला. काहींनी स्वयं ब्रह्मवाद मांडला, तर आणखीन काहींनी सीमित पूर्णत्ववाद सांगितला. काही केवळ सगुणवादी होते, तर आणखीन काही निर्गुणवादी होते. काही जण केवळ साकारवादी होते, तर आणखीन काही केवळ निराकारवादी होते. काही केवळ प्रत्यक्षवादी होते, तर काही युक्तिवादी होते, तर अन्य काही केवळ आगमवादी होते. काही केवळ त्यागवादी होते, तर अन्य काही केवळ भोगवादी होते. काहींनी वेदाला मानले, पण त्यांच्या मते वेदांच्या तत्वात तथ्य नव्हते. काहींच्या मते केवळ वेदांना मात्र अधिकार, तर काहींच्या मते उपनिषदांचा अधिकार मोठा. काही केवळ जातीवादी होते, तर अन्य काही जात्यातीतत्ववादी होते. काहींना तर प्रत्यक्ष देखील प्रमाण म्हणून अमान्य होते. याप्रमाणे तत्वज्ञानाचे क्षेत्र म्हणजे आंधळ्यांचाच बाजार झाला होता. प्रकाश तर दूरच, पण प्रकाशाचा एखादा किरणही तेथे नव्हता. या नानाविध दर्शनांमुळे म्हणजे तत्वज्ञानामुळे यशस्वी जीवनाच्या वाटचालीसाठी मार्गदर्शन मिळण्याऐवजी ते दर्शन मार्गातील अडसर बनून गैरमार्गावर वाटचाल करवू लागले. या प्रकारे अनेकविध दर्शन पुढे आल्याने
त्यांचा गैरफायदा घेण्यासाठी दुष्टजन पुढे येऊ लागले. त्यांच्या विचाराप्रमाणेच त्यांचे आचारही विकृत स्वरूपाचे होते. दैनंदिन जीवनात असत्य अधर्माचा शिरकाव झाल्यामुळे सर्वत्र अशांतीचे थैमान पसरले होते. त्यागवृत्तीची जागा भोगवृत्तीने व्यापली होती. द्वेषाच्या साम्राज्यात प्रेमाला स्थान नव्हते. पशुबळी नरबळी सारखी हीन आणि समाज विघातक कृत्ये तंत्रविद्येच्या नावाखाली वाढू लागली. सदाचाराच्या जागी व्यामाचार आले. गुरुजन म्हणविणाऱ्यांचे जीवन भ्रष्टाचाराचे आगर बनले. चमत्काराच्या नावाखाली निष्पाप जनता स्वार्थ साधनेस बळी पडू लागली. या रीतीने आध्यात्मिक क्षेत्रात शिरकाव केलेल्या भ्रष्टाचाराने राजकीय क्षेत्रातही प्रवेश केला आणि लोकांचे दैनंदिन जीवनही विस्कळीत आणि अस्थिर बनले. जनतेचे रक्षकच भक्षक बनले. चोरांपासून संरक्षण करण्याऐवजी रक्षकच जनतेला लुटू लागले. त्यांची भोग लालसा पूर्ण होण्यासाठी होणाऱ्या युद्धांमध्ये जनतेची आहुती पडू लागली व जनता होरपळून निघाली. निष्पाप आणि दुर्बल जनतेचे, विशेष करून स्त्री वर्गाचे निर्दयपणे शोषण होऊ लागले. धार्मिक क्षेत्रातील भ्रष्टाचार राजकीय भ्रष्टाचाराला विविध प्रकारे खतपाणी घालतात. त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत समस्यांचा परिहार होण्याऐवजी परिस्थिती अधिकाधिक बिकट होत गेली. सात्विक जन, सात्विक विचार समाजात विखुरलेले असूनही या व्यापक प्रमाणावर माजलेली अराजकता थोपवून धरण्याचे सामर्थ्य मात्र त्यांच्यात नव्हते. श्री मध्वावताराची पार्श्वभूमी कशी होती तर ही अशी, या प्रकारे अशा परिस्थितीत खरे जिज्ञासू ज्ञानप्रकाशाची आतुरतेने प्रतीक्षा करीत होते. जनजीवनाच्या सर्वोन्नतीसाठी योग्य प्रकारे मार्गदर्शन करणाऱ्या उत्तम तत्वज्ञानासाठी सारे जग आसुसलेले होते. वरनिर्दिष्ट सकल दर्शनांहूनही भिन्न आणि सकल विसंगतींपासून दूर असणारे, वेदादी सकल सत्शास्त्रांचा समन्वय साधून परमतत्वाचे प्रतिपादन करणारे, जनतेला योग्य मार्गदर्शन देणारे तत्वज्ञान आणि तसे ज्ञान प्रदान करणाऱ्या गुरुची सारे विश्व आतुरतेने वाट पाहत होते. अशा वेळी सकल विश्वासाठी आशेचा किरण बनून श्री मध्वाचार्यांच्या रूपाने ज्ञान ज्योती प्रकट झाली. ते केवळ आशेचा किरण होऊन राहिले नाहीत, तर या विश्वाचे सुदैव म्हणून त्यांच्या रूपाने ज्ञान भास्कराचेच आगमन झाले होते. अमावस्येच्या मध्यरात्रीच विश्वाला सूर्योदयाची अनुभूती मिळाली. जगापासून जगन्नाथापर्यंत सकल विषयासंबंधी परिपूर्ण ज्ञान जगाला प्रदान करणारे ते पूर्ण प्रमती होत. परिशुद्ध जीवन जगणारी ती पावन मूर्ती होती. जीवलोकीच्या सकल सद्गुणांची ती साकार मूर्ती होती. त्यांच्या आकृतीप्रमाणेच त्यांच्या कृतीतही परिपूर्णता होती. जगाची वेदना दूर करून जगाला आनंदाच्या लाटांनी चिंब भिजविणारे ते आनंद तीर्थच होते. आपल्या प्रत्येक कृतीतून भगवंताचे सर्वोत्तमत्व दर्शवून सामान्यांमध्ये भगवंताला जाणून घेण्याची आर्तता निर्माण करणारे ते ज्ञानसागर होत. पुढील माहिती आहे परशुराम क्षेत्र उडुपी याबद्दल. परशुराम क्षेत्र हे वैशिष्ट्यपूर्ण परिसराने नटलेले जगाच्या भूपटलावरील अत्यंत पवित्र क्षेत्र होय. प्रजेच्या रक्षणार्थ असणारे राज्यकर्तेच आपल्या स्वार्थापोटी प्रजेचे भक्षक बनले असता एकदा महाविष्णू या उन्मत्त राजकर्त्यांच्या
कर्त्यांचे दमन करण्यासाठी परशुराम रूपाने अवतरले व दुष्ट क्षत्रियांचा पुन्हा पुन्हा नाश करीत राहिले. 21 वेळा ही विजय यात्रा अशाच प्रकारे चालू होती आणि या यात्रेत दुष्ट शक्तींचे दमन होऊन सुष्ट शक्तीने पुन्हा एकदा डोके वर काढले. दुष्ट राज्यकर्त्यांचा परिपात करून त्यांच्याकडून जिंकलेली सारी भूमी परशुरामाने ब्राह्मणांना दान केली. राज्य बळकाविण्याच्या हेतूने आपण दुष्ट दमन केले नसल्याचे परशुरामाने जगाला दाखवून दिले. त्यानंतर आपल्या वास्तव्यासाठी म्हणून परशुरामाने एका भूप्रदेशाची निर्मिती केली. ते क्षेत्र म्हणजेच आजचे परशुराम क्षेत्र होय. त्या क्षेत्राची निर्मिती केली तीही विशिष्ट पद्धतीने. आपल्या हातातील परशुचा त्याने बाणासारखा उपयोग केला. भगवंताची ती आज्ञा मानून वरुणाने मागे सारून त्या आज्ञेचा मान राखला. पश्चिमी समुद्र मागे हटला आणि निवासयोग्य भूप्रदेश वरती आला. रजतपीठ उडुपी, कुमाराद्री सुब्रमण्य, कुंभासी, कोटेश्वर, क्रोड, गोकर्ण, मुकांबिका म्हणजे कोलूर हे सप्तक्षेत्र परशुराम क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहेत. या क्षेत्राच्या रक्षणार्थ स्वतः त्याने एका राजाची सृष्टी केली व त्या कार्यासाठी त्याची नेमणूक केली. त्याच्या कार्यकाळात या क्षेत्राची अभिवृद्धी होत गेली. त्याने या भूमीवर एकदा यज्ञ करायचे ठरविले आणि त्यासाठी यज्ञभूमीच्या शुद्धीसाठी सोन्याच्या नांगराने भूमी नांगरली. त्यावेळी नांगराच्या टोकाला अडकून एक घटसर्पाचा मृत्यू झाला. वास्तविक तो सर्प म्हणजे त्याच्या शुभकार्यात अडसर म्हणून आलेला असुर होता. त्याचा संहार म्हणजे काही पापकर्म नव्हते. तरीही सर्व हत्येच्या दोषाच्या परिहारार्थ त्या राजाने परशुरामाच्या आदेशानुसार 5 योजन विस्तीर्ण रजतपीठ तयार करून त्याची स्थापना केली. त्याच्या मध्यभागी सुवर्णाचे शेषासन ठेवले. त्या सुवर्णमय अनंतासनावर शेषासनावर स्वतः आसनस्थ होऊन परशुराम देवांनी त्या राजाकडून यज्ञ करवून घेतला आणि त्याच्यावर अनुग्रह केला. त्यानंतर ते पीठ भूमिगत झाले व ते क्षेत्र रजतपीठ म्हणून प्रसिद्ध झाले. अनंतासनावर लिंगाकार रूपाने स्वतः परशुराम सन्निहित झाले. अनंतेश्वर म्हणजे परशुराम स्वतः तेच होत. अनंतेश्वर देवस्थानाच्या ईशान्य दिशेला अनंत सरोवर नामक दिव्य पुष्करणी निर्माण झाली. देवस्थानाच्या समोरही एक पुष्करणी निर्माण झाली. रजतपीठाभोवती 4ही दिशेला कडियाळी, पुत्तूर, कन्नरपाडी आणि बैलूरू येथे दुर्गादेवीची मंदिरे आणि 4 कोपऱ्यांना तागोंडू, मांगोडू, अरितोडू आणि मुच्चिलकोडू येथे नागालये स्थापित झाली. दक्ष प्रजापतीच्या अश्विनी, रोहिणी आदी 27 नक्षत्राभिमानी देवतांशी चंद्राने विवाह रचल्याचे निरूपण पुराणात आहे. आपल्या पत्नीपैकी रोहिणीवरील विशेष प्रेमामुळे अन्य पत्नींनी चंद्राबद्दल दक्ष प्रजापतीकडे तक्रार केली. दक्ष प्रजापतीने त्याबद्दल तेज कमी होण्यासाठी चंद्राला शाप दिला. त्या शापाच्या परिहारार्थ आपले क्षीण झालेले तेज पुन्हा प्राप्त करण्यासाठी चंद्राने निवडलेले स्थळ म्हणजेच हे रजतपीठ होय.
अनंतेश्वराच्या उजव्या बाजूला असलेले बन त्याने तपाचरणासाठी निवडले. ते बन त्यानंतर अब्जारण्य म्हणून ख्यातनाम झाले. चंद्राच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन शिवाने अनंतेश्वराच्या समोरील पुष्करणीमध्ये प्रत्यक्ष दर्शन देऊन आशीर्वाद दिला आणि कलेकलेने पुन्हा चंद्राला तेज प्राप्तीचे वर प्रदान करून त्या घटनेचे संकेत म्हणून लिंगाकार रूपाने तो तेथेच स्थापित झाला. चंद्राला वरप्रदान केल्यामुळे चंद्रेश्वर, चंद्रमौळेश्वर म्हणून ते स्थान प्रसिद्ध झाले. चंद्रपुष्करणी देवालये बनली. त्याचा केवळ अल्प भाग राहिला आणि तो चंद्रपुष्करणी म्हणून प्रसिद्ध आहे. चंद्राच्या शापाचे विमोचन झाल्याच्या संकेतार्थ त्या घटनेच्या स्मरणार्थ तेव्हापासून ते क्षेत्र उडुपी म्हणून प्रसिद्ध झाले. उडू म्हणजे नक्षत्र, उडुप म्हणजे नक्षत्राधीप चंद्र. त्याच्यामुळे ते क्षेत्र उडुपी. अनंतेश्वर हा नारायण असून पुढील भागातील चंद्रमौळेश्वर म्हणजे शिव. तो विष्णू आणि हा वीर वैष्णव. त्याचे दर्शन याच्या मार्फत त्याच्या समोर शिवाचे अस्तित्व हेच दर्शविते की मनोनियामक शिवामुळे विष्णू दर्शन साध्य आहे. भकुत जन मुंदे नीन अवर हिंदे या दासवाणीत सांगितल्याप्रमाणे भगवंतासमोर भक्त असतो आणि भगवंत नेहमी भक्ताच्या पाठीशी असतो. म्हणजेच भकुत जन पुढती, भगवंत त्यांच्या मागुती. पुढील मुद्दा आहे अवतार भूमी पाजक क्षेत्रासंबंधीची माहिती. श्री मध्व ज्या क्षेत्री अवतीर्ण झाले ते क्षेत्र म्हणजे उडपी जवळील पुण्यक्षेत्र पाजक होय. परशुराम क्षेत्राच्या पवित्र क्षेत्रापैकीच एक असे ते अनुपम क्षेत्र. त्याच्या पश्चिमेला विमानगिरी आहे. त्यावर परशुरामाने प्रतिष्ठापना केलेले दुर्गादेवीचे मंदिर आहे. त्याजवळच परशुराम टेकडी आहे. त्यावर अतिशय सुंदर अशी परशुरामाची मूर्ती आहे. पाजक क्षेत्राच्या चारही दिशेला 4 तीर्थे आहेत. परशुतीर्थ, धनुष्यतीर्थ, बाणतीर्थ आणि गदातीर्थ. ही सारी तीर्थे श्री परशुरामाच्या परशु आदी आयुधांमुळे उद्भवलेली आहेत. म्हणूनच त्या क्षेत्राला पाजक असे नाव प्राप्त झाले. ज्याप्रमाणे त्यांच्या आयुधांनी पापी जनांना नष्ट केले त्याप्रमाणे त्या आयुधांनी निर्मित तीर्थेही पाप परिहारक आहेत. परशुराम जगज्जनक, दुर्गादेवी जगन्माता. विशेष म्हणजे या दोघांचेही वास्तव्य असणारी पाजक ही पवित्र भूमी, श्री मध्वांची जन्मभूमी. या तिघांपैकी परशुराम आणि मध्व ही दोन्ही ब्राह्मण म्हणजे विप्र रूपे. भावी काळात दुर्गादेवीचा अवतार ब्राह्मण कुळातच होणार आहे. यापैकी परशुराम हे दुष्ट क्षत्रियांचे संहारक, तर श्री मध्व हे दुर्मत नाशक होत. दुर्गादेवी दुर्जन नाशक. भीमाच्या रूपात असताना विराट नगरीमध्ये श्री मध्व बल्लव पाचक म्हणजे स्वयंपाक करणारा म्हणून होते. आता अवतीर्ण झाले ते पाजक क्षेत्री. वनवासात असताना पांडवांनी या क्षेत्राला भेट दिली होती याची प्रतीती आहे. पुढील मुद्दा आहे जगद्गुरूंचे माता पिता यांच्या संबंधी. तेथे मध्यगेह नामक घराण्यात
एक श्रेष्ठ ब्राह्मण निवासास होते. त्यांच्या घराण्याचे नाव नडिल्लाय असे होते. त्यांना अनुरूप अशीच त्यांची पत्नी होती. तिचे नाव वेदवती. परस्परांना अत्यंत अनुरूप असे हे दाम्पत्य होते. मध्यगेहांचे जीवन अत्यंत सात्विक होते. प्रतिदिनी ते उडुपीच्या अनंतेश्वराच्या मंदिरात पाठ प्रवचन देण्यासाठी नियमितपणे येत असत. ते त्यांच्या दैनंदिनीचे प्रमुख कार्य होते. वेदादी शास्त्रांचे ते प्रकांड पंडित होते. इतिहास पुराणादीमध्ये ते अत्यंत निष्णात होते. विनम्रतेचा दागिनाही त्यांनी परिधान केला होता. त्यामुळेच त्यांना भट म्हणजे शास्त्री असे नाव अत्यंत शोभून दिसायचे. त्यांच्या पुराण निरूपणाच्या शैलीने केवळ श्रोतेच नव्हे तर देवताही संतुष्ट असायचे. रामायण महाभारतादींवरील प्रवचन देऊन धर्मजागृतीच्या कार्यात ते सतत व्यस्त असत. पुढील मुद्दा आहे चिंता हरणारे चिंतन. या मध्यगेह भट यांची 2 मुले बाल्यावस्थेतच कालवश झाली होती. एक मुलगी मात्र हयात होती. वंशोद्धारासाठी एक तरी पुत्र असावा अशी त्यांची आर्त इच्छा होती. त्याचबरोबर तत्व जाणून घेण्याची जिज्ञासाही त्यांच्या मनात अतोनात होती. ते स्वतःच वेदादी शास्त्र परिणत होते. त्यांना अन्य दर्शनांचाही उत्तम अभ्यास होता. परंतु तत्वज्ञानाच्या या क्षेत्रात विविध दर्शनांचे एकमत नसल्यामुळे ते त्यांच्या मनात खटकत होते. त्यांच्या मनात भगवंताच्या अस्तित्वाबद्दल कधीच संशय नव्हता. तरीही देव निर्गुण आहे, निराकार आहे, जग मिथ्या आहे या प्रकारच्या तत्कालीन वादग्रस्त मतांमुळे भगवत तत्वाबद्दल त्यांच्या मनात गोंधळ निर्माण झाला होता. वेदांनी केलेले निरूपण आणि या विविध दर्शनांची विचारसरणी यात एकवाक्यता म्हणून नव्हती आणि या मतामतातील तफावतींमुळे त्यांच्या मनात विषाद साठला होता आणि या साऱ्यांचाच परिणाम म्हणून विपरीत परिणाम म्हणा त्यांच्या उपासनेवरही होऊ लागला. याप्रमाणे एका बाजूला पुत्र लाभासाठी त्यांचे मन आसुसलेले होते तर दुसऱ्या बाजूला तत्वप्रपंचाची जिज्ञासा त्यांच्या मनात घर करून होती. त्यांना या तत्वज्ञानाच्या समस्येवर समाधानकारक उत्तर मिळत नव्हते. मनातील तळमळ चालू असतानाच त्यांच्या मनात आले, आपली तत्वजिज्ञासा पूर्ण करण्याची क्षमता असणारा पूर्ण प्रमतीच जर माझा पुत्र होऊन जन्मला तर किती उत्तम होईल. तो विचार त्यांच्या मनात उमटताच त्यांचे मन आनंदाने फुलून गेले. दोन्ही समस्यांच्या परिहारार्थ एकच उपाय त्यांना दिसत होता. पण हा उपाय आपणास कशा प्रकारे साध्य होईल बरे? पुराण प्रपंचात ते मुरलेले असल्यामुळे त्यांच्या समोर एक मार्ग दिसू लागला. कर्दम ऋषींनी कपिलांना, पराशरांनी श्री वेदव्यासांना पुत्र रूपाने प्राप्त केले. पांडुराजाने भीमादी पुत्र प्राप्त केले. यांनी श्री हरी भगवंताची आराधना करून अशा प्रकारची उत्तम संतती प्राप्त करून घेतली. आपले कुलदैवत श्री अनंतासन म्हणजे तो श्रीहरीच होय. आपणही त्या श्रीहरीची आराधना करून तसा लोकोत्तर पुत्र प्राप्त करून घेऊ शकतो, असा विचार त्यांच्या मनात आला. पुढील मुद्दा आहे रजतपीठातील सुवर्ण सेवा. आपल्या मनात केवळ दैव प्रेरणेमुळेच असे विचार आले असावेत आणि त्याची पूर्तता झाली पाहिजे असा विचार करून नडिल्लाय म्हणजेच मध्यगेह भट
पत्नी समवेस उडुपीस आले. त्यांचे मूळ गाव उडुपी जवळील शिवळ्ळी हेच होते. काही कारणानिमित्त ते पाजकास आले होते आणि तेच त्यांचे निवासस्थानही बनवले होते. आता त्यांची साधना उडुपी येथे सुरू झाली. अनंतासन येथे या दंपतीने भगवंताची आराधना सुरू केली. कलियुगात अशक्यप्राय असणारी खडतर साधना त्यांनी अंगीकारली. पयोव्रत, विष्णू पंचक व्रत, भीष्म पंचकादी कठीण व्रते त्यांनी निष्ठापूर्वक आचरणात आणली. एकादशी, कृष्णाष्टमी, चातुर्मासादी हे तर त्यांच्या जीवनक्रमाचाच भाग होते. या सर्वाहून महत्वाचे म्हणजे त्यांचे पुराण प्रवचनाचे कार्य पूर्ववत चालूच होते. प्रवचनापेक्षाही श्रेष्ठ अन्य तपस्या आहे कोणती? आणि शमदमादीबद्दल बोलावे तर ते तर त्यांचे सहज स्वाभाविक गुणच होते. वामन रूपावताराच्या आगमनासाठी तपश्चर्येत गुंतलेल्या अदिती कश्यपांच्या सेवाव्रताचे स्मरण एकूण या दाम्पत्याच्या दिनचर्येकडे पाहून होई. त्यांच्या सेवा सर्वोत्तम श्री भगवंताच्या वामनावताराचे साधन होते, तर त्यांची सेवा जीवोत्तम श्री मध्वावतारासाठीही ही साधना ठरली. दिवस पुढे पुढे सरकत होते. मास ऋतू बदलत होते. अनेक वर्षे लोटली. एकूण 12 वर्षांची निरंतर सेवा निर्विघ्नपणे पूर्ण होऊन पती पत्नींची मने शांत झाली. त्यांची या 12 वर्षांची प्रदीर्घ अशी श्री भगवंताची सेवा हीच पुढे 12 स्तोत्र रचणाऱ्या पुत्रप्राप्तीची साधना ठरली. भगवंताने त्यांची सेवा स्वीकारल्याची सूचनाही त्यांना मिळाली. पुन्हा ते पाजक क्षेत्री परतले आणि आपल्या सेवेत रुजू झाले. गुरु मध्वाचार्यांचे म्हणजेच मुख्य प्राणांचे भूतलावरील अवतरण या संबंधी माहिती. भगवत अनुग्रहाचा त्यांना संकेत मिळाला. नडिल्ला यांची पत्नी वेदवती गर्भवती झाली. श्रीकृष्णाच्या वेळी गर्भवती देवकीच्या मुखमंडलावर ज्याप्रमाणे विशिष्ट प्रकारचे तेज विलसत होते, त्याच प्रकारच्या तेजाने वेदवतीचे मुखही तेजस्वी दिसत होते. नवमास पूर्ण होऊन प्रसव काळ समीप येत होता. अशाही परिस्थितीत नडिल्लाय म्हणजेच मध्यगेह भट हे दररोज उडपीस जाऊन प्रवचन करण्याच्या आपल्या दैनंदिन कार्यात खंड पडू देत नव्हते. विजयादशमीच्या दिवशीचा तो अभिजित मुहूर्त गगनात भास्कर प्रखर तेजाने तळपत होता. सुखरूपणे वेदवतीने एका सर्व सुलक्षणांनी युक्त अशा सुदृढ बालकास जन्म दिला होता. पुढे एकदा समजले ते मूल गर्भवासाशिवाय जन्मले होते. याचा अर्थ त्या प्रसूती काळापर्यंत गर्भवास सहन करणारा जीव अन्य जीव होता. बालकाची कांती वर्णनातीत सुंदर होती. ते नवजात शिशु कुंतीपुत्र भीमासारखेच तेजस्वी होते. जन्मता क्षणीच रडणे हा शिशूचा मूळ स्वभाव. परंतु या शिशूच्या मुखावर मात्र स्मितहास्य चढत होते. आपण भावी आनंद तीर्थ असल्याचे ते सूचित करीत होते. त्या दिवशी मध्यगेह अजूनही घरी पोहोचले नव्हते. नेहमीप्रमाणे पुराण कार्य संपवून ते घराकडे परतत होते. ही खरी दीक्षा होय. अशा प्रसंगीही त्यांनी ज्ञानकार्यात खंड पडू दिला नाही. पाहणाऱ्यांना वाटेल त्यांची ही संसाराबद्दलची उपेक्षाच आहे, पण वस्तुस्थिती तशी नव्हती. स्वधर्माचे काटेकोरपणे पालन केल्यास जीवनातील संसार सुखकर होईल ही तर दैवनियती होती. या गोष्टीची जाणीव नसलेले लोक मात्र स्वकार्यासाठी
स्वधर्माचाही परित्याग करतात. त्याचा परिणाम म्हणून धर्महानी तर होतेच, शिवाय त्याबरोबर दुःख प्राप्तीही निश्चित होते. नडिल्ला यांना घराकडे परतत असताना अनेक शुभशकून होत होते. एक मंगलमय मिरवणूक येत असल्याचे त्यांनी पाहिले. मंगलमय घोषवाद्येही त्यांच्या कानांना सुखावून गेली. एकदा गगनात देवदुंदुभीही वाजल्या. दोन्ही सूर एकवटले. सज्जनांच्या मनाला त्यांनी संतृप्त केले, पण दुर्जनांना मात्र ते तापदायक वाटले. मध्वावताराच्या मंगलोत्सवाचे देवतांनी मंगलवाद्यांनी स्वागत केले. वाटेत भेटणाऱ्या लोकांकडून नडिल्ला यांना त्यांच्या घरातील पुत्रोत्सवाची माहिती मिळाली. आज पहाटेपासूनच त्यांना पाठोपाठ शुभशकून घडत होते आणि आज आपल्याला पुत्रजन्माचा लाभ होणार हेही ते जाणून होते. घरी पोहोचल्यावर मुलाचे मुखदर्शन झाल्यावर त्यांना झालेल्या आनंदाला पारावार नव्हता. शिशुरूपातील रामाला पाहून दशरथाला जसा आनंद झाला होता त्याचे स्मरण करून देणारा हा नडिल्ला यांचा अनुभव होता. त्यांनी मनपूर्वक दयानिधी भगवंताचे स्मरण केले. हे स्वामी, माझ्या अपेक्षेप्रमाणेच पुत्र तू मला दिलास. आता या इच्छेप्रमाणेच मला तत्वज्ञानाची प्राप्ती होण्याचे सद्भाग्यही प्रदान करण्याची कृपा कर. या प्रकारे दयाघन भगवंताला आळवीत त्यांनी मुलाची जातकादी कर्मे पार पाडली. मुख्य प्राणांचे नामकरणाबद्दल पुढील माहिती आहे. पुढील सोहळा होता नामकरणाचा. मुलासाठी ठेवायचे नाव नडिल्ला यांना चटकन सुचले, वासुदेव. देवतांनाही अभिनंदनीय असणारे हे नाव भगवंताने त्यांच्या मनात प्रेरित केले. जन्मलेले मूल होते असुदेव. असु म्हणजे प्राण, म्हणजे प्राणदेव. त्या अवताराचे प्रयोजन जगतास तत्वज्ञानाचा बोध करून देणे. म्हणूनच ते नाव त्या बालकास सार्थ होते. वा आणि असुदेव. वा म्हणजे जाणणे. शिवाय ते बालक अप्रतिम वासुदेव श्री कृष्णाचे परम भक्तही होते. मोक्षदाता भगवान वासुदेवच नव्हे का? हा वासुदेव म्हणजे मोक्ष प्राप्तीसाठी आवश्यक ज्ञान प्रदान करण्यासाठीच आलेले आसुदेव म्हणजे प्राणदेव होते. म्हणूनच नाम वासुदेव. धन्यवाद. पुढील भाग आपण पुढील भागामध्ये बघूया. धन्यवाद. नमस्कार.